मकर राशी, तोंड काळे होणार. ऑगस्ट महिन्यात काळ हिशोब घेणार. कुंडली ग्रहांचा भयंकर खेळ सुरू. नमस्कार मित्रांनो, मकर राशीच्या जातकांनो, तोंड काळे होणार, सावध राहा, कारण आता काही शब्द घेणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत खूप रडवलं, ज्यांनी तुमच्या ओल्यावर डोळ्यांनी आणि तुमच्या भावनिक स्वभावाशी जाहीर चेष्टा केली आणि तुमच्यात चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन स्वतःचेच खिसे भरले, आता त्यांचे समाजात तोंड काळे होण्याची वेळ देखील आली आहे. कारण ब्रह्मांडात एक असा महाभयंकर पण अत्यंत शक्तिशाली योग सुरू झाला आहे, ज्याचाही शोक स्वतः काळ महादेव हा घेणार आहेत. तुमच्या आयुष्यात असा एक चमत्कार घडणार आहे, ज्याच्या तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. महादेवाचा तिसरा डोळा आता तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांवर फिरला आहे. मकर राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात आता अशा 5 महाभयंकर आणि चमत्कारिक घटना घडणार आहेत, ज्या पाहण्यासाठी माणसाला खरंच कोटी कोटी जन्माचे पूर्वपुण्य आणि नशीब लागतं. केवळ एक साधा राजयोग नाही, तर हा तुमच्या गरिबीची, मानसिक त्रासाचा आणि छळाचा कायमचा अंत करणारा राजयोग आहे. पण सावध राहा, हा काळ जेवढा तुमच्याशी सुवर्णसंधी घेऊन आला आहे, तेवढाच तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या हातून विसरू शकतो. येथे काही दिवसातच किंबहुना आगामी 72 तासाच्या आत तुमच्या आयुष्यात अशी पहिली मोठी घटना घडणार आहे, जी पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा 72 तासांचा काळ तुमच्या आयुष्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी भयंकर चेतावणी दिली आहे, जी जर तुम्ही ऐकली नाही तर तुमचा हा संपूर्ण राजयोग एका रात्रीत नष्ट होऊ शकतो. महादेवाची ही विशेष कृपा नेमकी काय आहे आणि कोणते 5 मोठे भूकंप होणार आहेत, ते तुमचे नशीब पालटणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. 1 सेकंदही मिस केला तर आयुष्यातील सर्वात मोठी संधी हातची जाईल. जर महादेवावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात घडणारी पहिली आणि सर्वात मोठी महाभयंकर घटना म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूंचा पूर्णपणे विनाश होणार आहे आणि समाजात त्यांचे तोंड काळे होणार आहे. आजपर्यंतच्या लोकांनी तुमच्या पाठीमागे जी कारस्थाने रचली होती, तुमच्या भावनांशी खेळ केला आणि तुमच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेतला. त्यांना वाटलं होतं की तुम्ही हतबल आहात आणि फक्त रडू शकता. पण आता काळ असा काही उलटा शिरला आहे की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात अडकणार आहेत आणि महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या कोपामुळे त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा होणार नाही. किंवा संकट काळात तुमची साथ जोडली आणि तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या. आता त्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ स्वतः महादेवांनी आणला आहे. तुम्हाला आता कोणाशीही वाद घालण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ब्रह्मांडात असा न्याय सुरू झाला आहे, जो तुमच्या शत्रूंची झोप उडवून टाकेल. तुमच्यावर जळणारे आणि तुमचे वाईट चिंतणारे लोक आता एका रात्रीत अशा संकटात सापडतील की त्यांनी तुमच्या चरणाशी येऊन माफी मागावी. हा महादेवाचा न्याय तुम्ही पुढील तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहात. मकर राशीच्या जातकांनो, हा काळ जेवढा तुमच्यासाठी न्यायाचा आहे, तेवढाच तुमच्या शत्रूसाठी महाभयंकर काळ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट करायची आहे, शांत राहायचं आहे. तुमच्या विरोधातच्या ज्या कोर्ट कचेऱ्या, खोटा आरोप किंवा ऑफिसमध्ये राजकारण सुरू होतं, हे सगळं नष्ट होऊन सत्याचा विजय होणार आहे. राजकारण सुरू होतं ते सगळं नष्ट होऊन सत्याचा विजय होणार आहे. शत्रूंचा अहंकार याचा चक्काचूर होईल आणि तुमचे हसणारे चेहरे पाहून त्यांचा जळफळाट अजून वाढेल. पण ते तुमचे काही वाकडे करू शकणार नाहीत, कारण आता महादेवाचे अदृश्य कवच तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. आर्थिक कोंडीचा कायमचा अंत होणारा असून कुंडलीत अचानक धनलाभाचा असा एक महाराजयोग निर्माण होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षापासून जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकत होते, ज्या पैशांसाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, हा काळ आता संपला आहे. कुठून तरी असा गुप्त पैसा किंवा अडकलेले धन परत मिळेल. दुसरी मोठी क्रांती म्हणजे तुमच्या आरोग्याच्या बाबतीत ही घडणार आहे, कारण ज्या अज्ञात आजारांनी, अधिक काळजी करणारे सवयीने आणि मानसिक तणावाने तुम्हाला रात्रीची झोप येऊ दिली नव्हती, तिथे आता महादेवाचे दिव्य कवच काम करणार आहे. जर तुमच्या शरीरात सतत थकवा, छातीचे किंवा पोटाचे त्रास किंवा सतत नैराश्य म्हणजे डिप्रेशन जाणवत असेल, तर ती इडापिडा आता कायमची टळणार आहे. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही दुप्पट वेगाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकाल. हा राजयोग आणि आरोग्याचे सुख तुमच्यात येत असताना तुम्हाला एक अशी भयंकर चूक टाळायची आहे, जी महादेवाला प्रचंड क्रोधित करू शकते.
कर्क राशीचे लोक मनाने अतिशय हळवे असतात आणि जरा कुठे चांगलं घडलं की आनंदाच्या भरात समोरच्यावर पुन्हा आंधळा विश्वास ठेवतात. जर तुम्ही उत्साहाच्या भरात येऊन या एका विशिष्ट वाराला किंवा या नावाच्या व्यक्तीसमोर तुमच्या पैशांचा आणि यशाचा खुलासा केला तर हा संपूर्ण राजयोग एका क्षणात नष्ट होऊ शकतो. आता ती अत्यंत गुप्त चेतावणी आणि चमत्कारिक उपाय मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस न करता आधी पुढची मोठी घटना समजून घ्या. मकर राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ पैशाचा पाऊस पडणारा नाही तर तुमच्या कर्माचा महान्याय करणारा ठरेल. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिक कष्ट केले, असे लोकांचे टोमणे सहन करूनही स्वतःचे कर्तव्य सोडले नाही, त्या प्रत्येक कष्टाचा हिशोब आता देव व्याजासह परत करणार आहे. नोकरीत अडकलेली पदोन्नती म्हणजेच प्रमोशन, व्यवसायात न होणारी प्रगती किंवा रखडलेले कोर्टाचे व्यवहार आता दैवी शक्तीच्या प्रभावाने चुटकीसरशी तुमच्या बाजूने मार्गी लागतील. नशीब तुम्हाला अशा वळणावर आणून उभे करेल जिथे यश तुमच्या चरणाशी असेल. मकर राशीच्या जातकांनो, महादेवाची विशेष कृपेने आता नशिबाची अशी साथ तुम्हाला लाभणार आहे की तुम्ही ज्या कामाचा हात लावाल तिथे सोन्याचे रूपांतर होईल. जिथे गरिबी आणि आजारपणाचे दिवस संपून हा काळ तुम्हाला राजासारखे वैभव मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहे. आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला दुबळे समजले ते आता तुमची प्रगती आणि तुमचे बदललेले आरोग्य पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. चौथी सर्वात महत्त्वाची घटना तुमच्या कौटुंबिक आरोग्यात, आयुष्यात आणि मानसिक शांततेच्या बाबतीत घडणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरात एक अज्ञात भीती, नातेसंबंधातील दुरावा, पैशांची चणचण किंवा आरोग्याच्या गंभीर समस्यांनी थैमान घातले होते, ज्यामुळे कुटुंबात जणू काही कोणाची तरी अत्यंत वाईट नजर लागली आहे असा भास होत होता. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण महादेवाचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या घराभोवती निर्माण झाले आहेत. घरातील सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि कौटुंबिक कलह एका झटक्यात नष्ट होणार असून घरात सुख समृद्धीचे व शांततेचे वातावरण पुन्हा एकदा प्रस्थापित होणार आहे. या काळात तुमच्या घरात अशी एक अतिशय गुप्त आणि आनंदाची बातमी येणार आहे ज्याची तुम्ही तुमचे संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. मुलांच्या करिअरची चिंता असो, लग्नाचे रखडलेले योग असो किंवा स्वतःच्या घराचे स्वप्न असो, महादेवाच्या विशेष कृपेने ती विघ्नहर्ता कायमचे दूर होणार आहे. तुमच्या घरातील सदस्यांचे भाग्य इतक्या वेगाने पालटणार आहे की कालपर्यंत जे नातेवाईक तुमच्या कुटुंबाला टाळत होते तेच लोक आता तुमच्या घरातील आनंद आणि वैभव पाहून थक्क होतील. हा असा सुवर्णकाळ आहे जो तुमच्या कुटुंबाला समाजात एका मानाचे स्थान मिळवून देईल. मकर राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात ती पाचवी आणि सर्वात भयंकर पण अत्यंत शक्तिशाली घटना घडणार आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात महाभाग्योदय म्हणतात. तुम्हाला अत्यंत कमी लेखले, तुमच्या भावनिक असण्याचा फायदा घेतला, आता तेच लोक तुमच्या पाया पडायला येणार आहेत. महादेवांचे विशेष कृपेमुळे तुमची प्रतिष्ठा, मानसन्मानाने गगनाला भिडणार आहे. तुमची परिस्थिती अशी बदलेल की ज्यांनी कालपर्यंत तुमचे फोन उचलणे बंद केले होते तेच लोक आज तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी आणि तुमची एका सेकंदाची भेट घेण्यासाठी आसुसलेले असतील. हा तो काळ आहे ज्याची तुम्ही गेले अनेक वर्ष वाट पाहत होता. तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष आणि वाईट काळ संपून आता सुवर्णकाळ सुरू झाला आहे. तुम्ही ज्या व्यवसायात, नोकरी किंवा कामात हात घालणार आहात तिथे यश तुमचे पाय धुणार आहे. या काळात तुमचे शत्रू तुमचे नाव ऐकून थरथर कापतील. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.